बऱ्याचदा आईचा किंवा नातेवाईकांचा हा प्रश्न असतो, की मॅडम बाळाला सतत उचकी लागतीये, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही आहे का? किंवा याला काही औषध आहे का? तर बघा, पहिली गोष्ट उचकी म्हणजे काय? हिकअप्स म्हणजे काय? तर आपली छाती आणि पोट यांना सेपरेट करणारा एक पडदा असतो, ज्याला डायफ्रॅम असं म्हणतात. आणि या डायफ्रॅमचं जर इरिटेशन झालं किंवा त्याला स्पाझम बसला, तर लहान मुलांमध्ये उचकी लागते. तर उचकी लहान मुलांमध्ये लागणारी उचकी आणि मोठ्या माणसांमध्ये लागणारी याच्यामध्ये फरक आहे. लहान मुलांमध्ये उचकी काय येते याची कारणं काय आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे इमॅच्युअर डायफ्रॅम. त्यामुळे सुद्धा डायफ्रॅमचं इरिटेशन होऊ शकतं. तसेच जर बाळाने दूध पिताना एकदम भरभर दूध पिलं, जोराने दूध पिलं, तर काय होतं, ओव्हर फिडिंग झाल्यामुळं, स्टमक डिस्टेन्शन झाल्यामुळं देखील डायफ्रॅमचं इरिटेशन होऊ शकतं. तसेच बऱ्याचदा बाळ दूध पिताना त्याच्यासोबत हवा सुद्धा तोंडामध्ये जाते. यामुळे देखील ॲब्डोमेन डिस्टेन्शन होऊ शकतं आणि डायफ्रॅमचं इरिटेशन झाल्यानंतर बाळाला उचकी लागू शकते. तर बघा, याच्यामध्ये लगेच फार घाबरण्यासारखं काही नाहीये. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला बाळाला अपराईट पोझिशनमध्ये पकडायचं आहे. अपराईट पोझिशनमध्ये पकडून मागं टाकून बाळाचा ढेकर काढायचा आहे. ढेकर काढल्यानंतर साधारणतः उचकी कमी येऊन जाईल आणि नाहीच कमी आली तर एक 3 ते 5 मिनिटांमध्ये ही सिच्युएशन आहे ती सेटल होऊन जाते आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा बाळाला फीडिंग आहे ते चालू करू शकता. बऱ्याचदा असंही विचारलं जातं की उचकी येते बाळाला, तर त्यावेळी दूध पाजायचं की नाही? तर तुम्ही बेबीला अपराईट पोझिशनमध्ये पकडा, त्याचा ढेकर काढा आणि त्यानंतर साधारणतः 3 ते 5 मिनिटांमध्ये बेबी सेटल झाल्यानंतर तुम्ही बाळाला दूध पाजू शकता, फीडिंग करू शकता.